या वाघमारे इथं काढ्या फोटो. तुम्ही इथं थांबा आणि मी इथं. हो दादा इकडे नाही एक फोटो काढता का प्लीज. थँक्यू. थँक्यू दादा. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सार ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी, याड लागलं वाड लागलं तुझ्या फिरतीचं खुळ लागलं खुळ लागलं. ठीक आहे. सत्या दादा हे पैसे कशाला? अरे तुझ्याच रिक्षात आलो ना आम्ही. नाही दादा पैसे नको. अरे ओळख जरी असली ना तरी शेवटी धंदा आहे तुझा. दर. नाही दादा नको. अरे धर. थँक्यू. जान तू हो पुढे, मी गाडी पार्किंगला लावणार. बाय. वाघमारे सगळे घेतले ना. तू काय घेतलंय? द्या मी धर. घेते मी. चल. सत्या तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? पुष्करनं रुपालीला सगळं घेऊन दिलं म्हणून तू घेतलंस ना? अहो हसायला काय झालं वाघमारे? तुम्हाला आवडलं नाही का हे सगळं घेतलेलं? आवडलं नसतं तर हसले असते वे. मला आवडलं तू माझ्यासाठी शॉपिंग केलीस ती. वाघमारे थँक्यू बरं का. मला वाटलं आता हे सगळं परत द्यायला लागतंय का काय. अरे आवडलंय मला, नाहीतर त्या पुष्करला डबल भाडं द्यायला लागलं असतं. वाघमारे मला सांगा की जर तुम्हाला आधीच कळलं होतं की मी हे सगळं पुष्करकडे बघून करतोय, मग तरी बी मी सांगन तसं का करत राहिला तुम्ही? म्हणजे मला अडवलं का नाही? बास का सत्या, दोस्तासाठी एवढं बी करू शकत नाही. थँक्यू वाघमारे. कुणीतरी एका मोठ्या माणसानं मला सांगितले, दोस्तीत नो थँक्यू नो सॉरी. आणि कोण आहे तो माणूस? हा एक दोस्त आहे माझा. पण सत्या एक सांगू, तुला असं नाटक करायची काय बी गरज नाही.
कारण तू हाय असाच बेस्ट आहेस. तुझ्या रांगडेपणात बी एक रुबाब आहे. आणि सातारच्या वाघाला असं गोडीनं वागताना बघायला मला नाही आवडणार. तुला बी छान बायको मिळेल बघ, अगदीच तुझ्यासारखी वाघीण. वाघमारे, मी जरा आलो. काय झालं, कुठे जातो? त्या रुपालीनं भेटून येतो का? काही गोष्टीत लय चुकीचं वागलो मी त्यांच्या संग. एकदा स्पष्ट बोलून घेतो, म्हणजे माझ्या मनात बी काय राहत. चालेल. तुम्ही पुढं व्हा, मी लगेच आलो. बाई, नक्की ह्याची बायको कुठली? कोणाला उचलायचं आम्ही? हिला का हिला? थांब, जरा कळलं आता. बाई, एक तर तिकडे खाली निघून गेली, मग आता हिच्याशी बोलतोय तर हीच बायको असेल त्याची. मला तर वाटतंय ती खाली गेलेलीच त्याची बायको आहे. एवढ्या रात्रीचं बोलतात म्हणजे हीच बायको आहे त्याची. तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ, मी इथं फक्त काही गोष्टी क्लिअर करायला आलो. बोल ना. हा, ती पण बरोबर आहे. होय बाई, काही नशीब आहे ना तुमच्या भाच्याचं. इथं आम्हाला आमचं एक लग्न होईना झालंय आणि तुमचा भाचा 2-2 पोरींबरोबर बोलतोय. त्याची बायको ती कोण आम्हाला कळना झाली. ए गप वस्तू का असली फालतू गिरी करू नको. आपण कशाला आलो इथं आपण? चला तिकडे जाऊन बघू. खर तर त्या टायमाला माझी चूक होती. मी उगाच तुम्हाला दोष दिला. मी पुष्करला मारायला नको पाहिजे होतं. तुम्ही एवढ्या हिमतीनं त्याच्यासाठी कोर्टात लढला. एवढंच काय, वाघमारे बी तुमच्याच बाजून होत्या, कारण तुमची बाजू खऱ्याची होती ना. आणि मी हे बघा, मला काही जास्त बोलता येणार नाही. बाई, कन्फर्म हीच बायको आहे त्याची. कशावरून? अहो, हात जोडलेत की त्यानं तिच्या समोर, आणि नवरा बायको समोरच हात जोडतो. माहित नाही तुम्हाला? पण या सगळ्याचं गिल्ट होतं माझ्या मनात, आणि तेच मोकळं करायला इथं आलोय मी. जमलं तर माफ करा मला. सत्य, अरे या सगळ्याची काही गरज नाहीये. मी तर कधीच माफ केलंय तुला. उलट तूच माफ कर मला. मी माझ्या आणि पुष्करच्या नात्याबद्दल आधीच सांगायला हवं होतं ना तुला. जे झालं ते झालं. आपण आता ते सगळे विसरू आणि नव्यानं दोस्त बनू. बरं, आता मैत्री झालीच आहे तर एक गोष्ट सांगू का सत्य? सांगा की. हे बघ, तू राग नको मानून घेऊ, पण तुझं आणि मंजूचं लग्न कसल्या परिस्थितीत झालंय हे माहितीये मला. पण आज जेव्हा मी तुमच्या दोघांना एकत्र बघितलं ना, तेव्हा मला फार छान वाटलं. अरे,
किती गोड दिसता तुम्ही एकत्र. एकदम परफेक्ट जोडी आहे तुमची. तुम्ही दोघांना कायम असतात सोबत राहा. कधीच वेगळे नका हो. बराच वेळ झाला, येतो मी. चला रे. ए शांत बस, रड नको काढू, शांत बस. रक्त बाई, जायचं का तिच्या माग? नको नको, तिच्या सोबत सत्या पण असेल. तिला उचलायचं, सकाळ बघू आपण. ठीक आहे. सत्या, काय करतोस? अहो बघत होतो की ह्यो बेड तर मजबूत आहे का, नाहीतर ह्यो बी तुटायचा. एक काम करू, मी खालीच झोपते, तू वर झोप. बर ठीक आहे. अहो वाघमारे, कसा होता मग आजचा दिवस? एकदम मस्त. म्हणजे कॉलेजात असताना मी कधी आलेच नाही असं फिरायला, पण मनात कुठंतरी नेहमी वाटायचं का रोजच्या व्यापातनं जरा वेळ काढून असं कुठेतरी बाहेर जावं, शांत राहावं. तुझ्यामुळे शक्य झालं. थँक्यू. काय वाघमारे, अहो लास्ट टाइम तर तुम्ही मला म्हणला होता ना की दोस्तीत सॉरी आणि थँक्यू का नाही म्हणायचं ते मला कळलंय. मग आता परत कशाला थँक्यू म्हणताय? सॉरी. हो वाघमारे मॅडम, आता परत सुरू होऊ नका तुम्ही. जाऊन निवांत झोपा, उद्या अजून मज्जा करायची आपल्याला. चल, गुड नाईट. गुड नाईट. वाघमारे, मजा आली ना आज? मी बी लई दिवसानंतर फिरायला आलो. म्हणजे कामात वेळच मिळाला नाही ना. आणि तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा असं मी कुणासाठी तर शॉपिंग केलं असेल. वाघमारे, तुम्हाला आवडलं ना सगळं? म्हणजे फक्त मी गडबड करतोय, मी फोर्स करतोय म्हणून नाही ना घेतलं तुम्ही? वाघमारे, वाघमारे,
इकडे ये. मला माहितीये तू मुद्दाम करत होतास. कोण आहे रे? कोण आहे? सत्या, ही एक फोटो काढू आपण. वाघमारेच्या अंगात बिंगात आलंय का काय? वाघमारे, 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 ओ वाघमारे, वाघमारे, सत्या, अरे असं काय करतोस? वाघमारे, ही एक फोटो काढू अहो, सोडा. आपण. वाघमारे, वाघमारे. इथं काय करतोस माझं? अहो काय करतोय म्हणजे? अहो तुम्ही झोपत हसत होता आणि बडबड करत होता. मग काय झालं म्हणून मी बघायला आलो तर मला जोडून घेतलं तुम्ही. सॉरी परत इद्रापणा केला वाटतं. मला सवय आहे असं झोपेत बडबडायची. काय वाघमारे, तुम्ही कधी काय कराल ना कुणीच सांगू शकत नाही बघा. म्हणजे कधी जागा पण एक शब्द बी बोलणार नाही आणि कधी कधी झोपत असं एवढी बडबड बडबड करत बसणार. सॉरी, मुद्दाम नाही केलं. माहितीये मला मुद्दाम नाही केलं तुम्ही. जाऊ दे, तुम्ही झोपा आता निवांत. आणि वाघमारे तर अजिबात बडबडू नका. मी लय घाबरलो होतो, त्यामुळे बडबड करू नका आता, नाहीतर परत करत बसाल. अगबाई रडूबाई, अगबाई रडूबाई, असं काय बोलू नका. झोपा निवांत. एक आहे चावी. हो. हा, आता मी दोघं चाललोय शॉपिंगला. इतका पैसा खर्च करणार आहे ना, इतकी शॉपिंग करणार आहे ना की तुमचा वर्षभराचा पगार नाही ना तितकी शॉपिंग करणार आहे. पतर पैसा आपल्याकडे लय, माहिती आहे ना. हा ऐ, नजर खाली, नजर खाली. आता माझा कॉन्ट्रॅक्टचा पण फोन विसरलो. नजर खाली बेबी. मी ऍक्च्युली फोन रूम मध्ये विसरलो. मी फोन घेऊन येतो. ओके बेबी, मी ना पार्किंग मध्ये वेट करते. हा. हॅलो हॅलो भावड्या, अरे एक दिवस झाला तुला काम सांगून. कधी करणार आहेस काम तू? ताई तेच करायला आलोय. माझ्या समोरच आहे ती. तू डिस्टर्ब करू नको मला. असं सॉरी कर कर कर. हा हा, ठेव. काम कर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय असं बसाल? काय झाले? का म्हणजे काय? काल रातच्याला जे झालं ते काय कमी आहे काय? अहो केवढ्या जोरात पकडलं होतं तुम्ही मला आणि केवढ्याने वरडला होता. मग घाबरलो होतो मी. एवढा घाबरलो होतो की मला झोपच लागली नाही. असाच बसून राहिलो आणि बसल्या बसल्या कधी झोप लागली काय कळलंच नाही. सॉरी. तरी बी असं बसून कोण झोपते वे? घाबरली की मी. हा मग तुम्ही काय झोपात बोलत होता ते काय नॉर्मल आहे काय? मी बी घाबरलोच होतो की रात्री.
बर चल आवरते आता मी. वाघमारे लवकर आवरा. आपण त्या तात्यासाहेबांचं पार्सल देऊ आणि मग पुढे जाऊ. होय.